मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण विकास ज्या जेलमध्ये आहे त्याच जेलमध्ये त्याला फाशी दिली जाणार आहे. तर मग आम्हाला त्याचं त्या जेलमधून अपहरण करावं लागेल. उद्या मला फाशी होणार आहे आणि तुम्ही खऱ्या खुन्याला आणून करण साहेबांच्या समोर उभा केलात. ज्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय ना, आता यांचा गिल्ट यांना नाईलाज करतो आहे की माझी सुरक्षा तोपर्यंत करत राहतील जोपर्यंत हे खऱ्या खुन्याला पकडत नाहीयेत. आर यू शुअर राज? राज, जर या केसमध्ये मला पुन्हा तुझी गरज पडली तर मी तुला फोन करीन. ओके, ठीक आहे, बाय. कोणाशी बोलत होतीस मोनिका? ओ करण सर, या प्लीज. सर, मी अनिताला नेहमी भेटणाऱ्यांची चौकशी करत होते. गाडी पुढे सरकली. सर, जसं तुम्ही सांगितलं होतं, मी त्या दोन्ही मुलींचे पूर्ण डिटेल्स काढलेत, ज्यांचा आजवर मर्डर झालाय. सर, या फाईलमध्ये सगळे डिटेल्स आहेत. या दोन्ही खुनांमध्ये काही अशी गोष्ट जी एक दुसरीशी मेळ खात असेल? सम लिंक, एनिथिंग इन कॉमन? सर, आहे. सर, या दोन्ही मुली बाहेरून मुंबईमध्ये काम करायला आल्या होत्या आणि एकट्या फ्लॅट्स घेऊन राहत होत्या. सर, अनिता मालवणीत राहत होती आणि पूजा वर्सोव्यात. याचा अर्थ असा होतो की खुन्याने त्या मुलींना आपला शिकार बनवलं ज्या बाहेरून आल्या होत्या आणि ज्या एकट्या राहत होत्या. हो सर, पण सर, या व्यतिरिक्त आणखी काही माहिती नाही मिळाली. सर, मी त्या दोघींना नियमितपणे भेटणाऱ्या आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या माणसांची चौकशी केली, पण सर, त्यांच्या बोलण्यावरून फक्त इतकीच माहिती मिळाली की त्या मुली चांगल्या घरच्या आणि सभ्य होत्या. मोनिका, मुंबई शहरामध्ये तर इतक्या सगळ्या मुली एकट्या राहतात. आता प्रश्न असा उठतो की खुन्याने त्या दोन मुलींनाच का निवडलं? सर, माझ्या अंदाजाने असंच निवडलं असेल. नाही 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 मोनिका, गुन्ह्याच्या दुनियेमध्ये कोणतीही गोष्ट अशीच नाही होत. प्रत्येक कडी एका दुसऱ्या कडेशी जोडलेली असते. प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर असतं. आता प्रश्न असा उठतो की खुन्याने त्या दोघींनाच का निवडलं? त्याची पुढची शिकार कोण आहे? हॅलो, मला या नंबरवरून आताच मिस कॉल आला होता. मिस्ड कॉल? हो हो, मीच केला होता. मी करण द डिटेक्टिव्ह यांच्या ऑफिसमधून मोनिका द डिटेक्टिव्ह बोलते. बघा, ऍक्च्युली आम्हाला तुमचा नंबर पूजा नावाच्या एका मुलीच्या फोन बिलमधून मिळाला होता. तुम्ही सांगू शकाल का की तुम्ही त्या मुलीला कसे ओळखता? अहो, त्या मॅट्रिमोनियलच्या कॉलममध्ये पूजाजींनी एक जाहिरात दिली होती. त्याच्यामधूनच त्यांचा नंबर घेऊन मी त्यांना फोन केला होता. लग्नासाठी जाहिरात?
मग नंतर काही बोलणं झालं होतं तुमचं? हां साहेब, तुम्ही कुठल्या पेपरामध्ये लग्नाची जाहिरात पाहिली होती? टाइम्सच्या मुंबई मिरर सेक्शनमध्ये. तारीख? 18 नोव्हेंबर. पण तुम्ही कोण आहात आणि झालं काय? पूजाने सुद्धा पुन्हा फोन नाही केला. पूजा आता कोणाशीच बोलणार नाही, ती या जगामध्ये नाहीये. ओ गॉड, आय एम सॉरी. येस, इवन आय एम सॉरी. मोनिका, मला मागच्या महिन्याचे टाइम्स पेपर पाहिजेत. हो सर, आत्ता घेऊन येते. सर, काय झालं सर? सर, काय झालं सर? मी मदत करू? मोनिका, माझा अंदाज असा आहे की खुनी आपले शिकार या पेपर्समध्ये शोधायचा. अच्छा. मोनिका, मला 18 नोव्हेंबरचा पेपर दे. हो सर. सर, येस. अठरा नोव्हेंबरच्या आधीचा सॅटर्डे, 11 नोव्हेंबर. मोनिका, 11 नोव्हेंबरचा पेपर पाहतात अनिताचा फोटो नक्की असेल. Yes. पहा लवकर. सर. सर, यू आर अ जिनियस. इथे तर अनिताचा फोटो आणि तिचा फोन नंबर पण छापलाय सर. थँक्यू व्हेरी मच. आणि खुन्याच्या पुढच्या शिकाराचा फोटो 25 नोव्हेंबरच्या पेपरमध्ये छापला आहे. 25 नोव्हेंबर. ही मुलगी आहे त्याची पुढची शिकार. मोनिका, या नंबरवर फोन लाव. रिंग जाते आहे पण उचलत नाहीये. कम ऑन, पिक अप द फोन. डॅम इट, पिक अप. हॅलो मॅम, मी नरेश, IDGI बँकेतून. मी फोनवर तुमची अपॉइंटमेंट घेतली होती फ्री क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनसाठी. हो 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 हो, या प्लीज. तुम्ही ते पेपर्स तयार ठेवलेत ना, जे मी तुम्हाला सांगितले होते? हो हो हो, मी घेऊन येते. तुम्ही प्लीज बसा. या. मोनिका, तू इथेच थांब, मी पाहतो. इथेच थांब, ओके? तुम्ही हो, मी आय एम करण द डिटेक्टिव्ह. तुम्ही
तुम्ही ठीक आहात ना? हो मी तर ठीक आहे. अरे तो कुठे गेला? कोण तो? तो नरेश जो IDGI बँकेतून आला होता फ्री क्रेडिट कार्ड देण्याकरता. फ्री क्रेडिट कार्ड देण्याकरता. पण मी तर कोणालाच नाही जाताना पाहिलं. Oh my God. या नंबरवर कोण फोन करू शकतं? हॅलो, कोण? तुमचा गुन्हेगार. नाही ओळखलं? तुमच्या करण साहेबांना फोन करून सांगा की माझा फोन आला होता. ते पटकन ओळखतील. आणि हो, त्यांची एक फारच प्रिय वस्तू हरवली आहे. त्यांना सांगा माझ्याकडे आहे. मी 1 तासानंतर पुन्हा फोन करेन हे सांगण्यासाठी की ती प्रिय अशी सुंदर अशी वस्तू त्यांना कुठून मिळेल. हॅलो हॅलो हॅलो. मोनिका, मोनिका, माहित नाही कुठे निघून जाते. हा राठी बोला. सर तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. का काय झालं? सर आत्ताच मला एक फोन आला होता. त्याने मला सांगितलं की मी तुम्हाला फोन करून सांगावं की तुम्ही जी मौल्यवान वस्तू शोधताय ती त्याच्यापाशी आहे. तुम्ही काय शोधताय सर? राठी मी तर मोनिकाला शोधतोय. माहित नाही ती. ओ माय गॉड, याचा अर्थ असं झाला की त्याने मोनिकाला किडनॅप केलाय. आणखी काय म्हणाला तो? सर तो म्हणाला की तो 1 तासात याच नंबरवर फोन करून तुम्हाला सांगेल की मोनिका कुठे आहे. ठीक आहे राठी, मी तिथे पोहोचतोच. इन्स्पेक्टर राठी, तुम्हाला वाटतं का की करण साहेब खऱ्या खुन्याला पकडू शकतील? नक्कीच. करण साहेब कधीच हरलेले नाही. एक वेळा तर हरले आहेत ना? तू आज जा. कोण? मी आहे राठी. कोणाचा फोन आला राठी? अजून नाही सर. पण 1 तास पूर्ण व्हायला अजून 5 मिनिट आहेत. पण सर हे सगळं झालं कसं? राठी, गुन्हेगार आपल्या विचारांपेक्षा बराच जास्त चालाक आहे. तो आपल्या विचारांना वाचू शकतो. आपलं पुढचं पाऊल काय असेल त्याला माहित आहे. आणि आपलं पुढचं पाऊल तो त्याच अंदाजाने उचलतो. त्याला माहित होतं की मी त्याच्या 3ऱ्या शिकारच्या बाबतीत जाणून घेईन. आणि तो तिथे माझ्या आधी पोहोचला आणि मोनिकाला किडनॅप केलं त्याने. पण सर तुमची तिथे पोहोचण्याची वेळ त्याला आधीच कशी माहीत? घरातलाच वैरी लंका जाळतो इन्स्पेक्टर राठी. ओ सॉरी सॉरी सॉरी, एक्स इन्स्पेक्टर राठी. भाऊ गणवेश तर तुमचा हिरावलाच करण साहेबांनी. आणि आता मी यांच्याकडून हिसकावेन यांची इज्जत. पुरावे, मोटिव्ह फारच जपत होतात ना यांच्या माळा तुम्ही. तुमच्याच पुराव्यांमध्ये तुम्हाला गुंतवून टाकून तुमच्याकडून असं काम करवलंय मी की आता जीवनात कोणालाच तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिलात तुम्ही. काय ते म्हणत होतात तुम्ही? हा, तुमचा जो 6th सेन्स आहे. डोळे उघडे ठेव करण, डोळे उघडे ठेव आणि निरखून बघ मला. मी तोच आहे ज्याने त्या 5 जणांचा खून केला होता. आणि मी तोच आहे ज्याने पूजा आणि अनिताला मारायचं आणि तुमची असिस्टंट मोनिकाला किडनॅप करायचं प्लॅनिंग केलं होतं. कारण तुला माहिती होतं
की जर तू माझ्यामध्ये संशयाचं भूत टाकलंस की तू निर्दोष आहेस आणि चूक माझ्याकडून झाली आहे, तर मी तुला फासावर कधीच नाही चढू देणार. समजदार आहात करण, समजदार आहात तुम्ही. बस आपल्या याच समजदारीचा थोडासा वापर करा आणि मला इथून गपचूप जाऊ द्या. कारण की जर उचला नंबर तुमचा आहे पण फोन माझ्यासाठी असेल. हॅलो. वर्दीसोबतच आज आवाजातली गरमी कुठे गेली इन्स्पेक्टर? भाऊ, मी करण द डिटेक्टिव्हला हेच सांगत होतो की जर तुम्ही मला 1 तासाच्या आत तुमच्यापाशी नाही पोहोचवलं तर मी त्या मोनिकाला. जर मोनिकाला कोणी हात पण लावला ना. रिलॅक्स भाई, करण साहेब तर म्हणतात की तुम्ही मोनिकाला हात पण लावू नका. ते मला इथून जाऊ देतील आणि हे पण म्हणत आहेत की मी गेल्यावर 1 तासापर्यंत ते या खोलीच्या बाहेर पण नाही निघणार ना. निघतो मी. बाय. विकास, तो व्हायरसचा फॉर्म्युला तुझ्यापाशी आहे ना? व्हायरसचा पण आहे आणि अँटी व्हायरसचा पण आहे. बाय. सर, आपल्याला काहीतरी करायला हवं, नाहीतर तो मोनिकाला. ते मोनिकाला काही नाही करणार राठी. मोनिका या लोकांच्या देशाबाहेर जाण्याचा पासपोर्ट आहे, जिचा वापर हे लोक नक्कीच करतील. गुंडेची इकडे या. जोपर्यंत करण सर इथे येऊन तुमची ॲनकुली की मॅनकुली की चॅनकुली करतील, एक अंताक्षरीचा खेळ खेळूया. बोर होतं यार. अरे अरे हे तुझे करण साहेब तुला झेलतात तरी कसे? आणखी 1 तास तू इथे थांबलेस तर मी स्वतःला गोळी मारून घेईन. स्वातंत्र्याबद्दल अभिनंदन. मानलं तुला आणि तुझ्या प्लॅनिंगला. काय मूर्ख बनवलं तू त्या करणला. इतकं हैराण व्हायची गरज नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. आगे आगे देखिए होता है क्या. नरेश, जॉनचा काही मेसेज? तो भारतात पोहोचलेला आहे आणि उद्या 12 वाजता आपल्याला भेटणार आहे. दॅट्स गुड. जनरल झियाला उद्या संध्याकाळी 6 वाजताची वेळ द्या. एकदा पुन्हा विचार कर विकास. 2 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सना एक फॉर्म्युला. फक्त 2च नाही, 24 तासाच्या आत दुनियेतल्या तमाम मिलिटंट आउटफिट्सना मी हा फॉर्म्युला विकणार आहे. नशिबाचे खेळ पण अजब असतात नरेश. कालपर्यंत जेलच्या काळ्या कोठडीत सडत असलेला विकास मेहरोत्रा उद्यापर्यंत दुनियेतला सगळ्या श्रीमंत महान माणूस असेल. जय हिंद. Come in, Mr. John. Come. हॅलो मिस्टर जॉन. वेलकम. यू आर मोस्ट वेलकम. डोळे थकून गेले तुमची वाट बघता बघता. डोळे तर आमचे ठकून गेले होते. तू तर अचानक गायब झालास 3 वर्षांपूर्वी. आमचा तर मोठा इन्सल्ट झाला. किती लोकांकडून ऍडव्हान्स घेतला तुझ्या फॉर्म्युलाच्या अगेन्स्ट.
आय एम सॉरी मिस्टर जॉन, आय एम सॉरी. आय अंडरस्टँड, बट आय प्रॉमिस, आता सगळे लोक तुमची फार इज्जत करतील. अँड आय होप तुमचं पेमेंट रेडी असेल. Oh yes, $100 million is ready, but in my bank account. फक्त आम्ही तुमच्या लॅपटॉपचं एक बटन दाबू, आमचा पैसा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊन जाईल. हाऊ आर यू मोनिका डार्लिंग? तुम्ही आधी आपली व्हायरस टेस्ट दाखवा. Oh, don't worry, Mr. John. Don't you worry. I have that formula in this laptop. Just give me a minute. You can trust me. I am Mr. Dependable. Well, is this what you want, Mr. John? चांगल्या रीतीने व्हेरीफाय करून घ्या मिस्टर जॉन. Now tell me, is this worth $100 million? Okay, it's fine. पण आम्हाला तर रिअल टेस्ट पाहिजे. नरेश? एव्हरीथिंग इज रेडी विकास. हां, दॅट्स ग्रेट. मिस्टर जॉन, तुम्हाला एक रिअल टेस्ट देण्यासाठी आम्ही इथे एक छोट्याशा लॅबची व्यवस्था पण केली आहे. सो लेट्स गेट रेडी. कम इन मिस्टर जॉन, कम इन. हे पहा, त्या व्हायरसचे सॅम्पल्स या गॅसेसमध्ये मिक्स्ड आहेत. जो कोणी या गॅसेसला इनहेल करेल तो गॉन विथ द विंड होऊन जाईल. कोणावर टेस्ट करणार या व्हायरसना? वेअर इज द ॲनिमल? ओ डोंट यू वरी मिस्टर जॉन, डोंट यू वरी. हिंदुस्थानामध्ये जनावरापेक्षा स्वस्त माणसंच असतात. तुम्ही फक्त तिथे उभे राहून तमाशा पहा. जस्ट वेट अँड वॉच. नरेश, यस विकास. Yes, buddy. Naresh. Yeah. I want to show you something. Yeah, show me. Watch the anti-serum. Are you okay? Yeah, I'm fine. I'm all right. Yeah. Yeah! What do you have to say, Mr. John, about this? That's really good. That's fantastic, huh? Yeah, that's nice. So now can I get my payment? Yeah, why not? Let's go ahead. Now you have the real power, Mr. John. आता तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा कुठल्याही शहराला, कुठल्याही देशाला बर्बाद करू शकता तुम्ही. काहीच गरज नाही वॉर करण्याची, रक्त सांडवण्याची. नो नीड ॲट ऑल. I have made you a king of the world, Mr. John. Now, please transfer the money in my account. लॅपटॉप कुठे गेला? Where is the laptop? तुझा लॅपटॉप इथे आहे. जिथे याला
3 वर्षापूर्वीच पोहोचायला हवं होतं. डोंट मूव्ह. तुला काय वाटलं होतं की मी तुझा हा भोळासा मुलांसारखा गोंडस चेहरा पाहून इम्प्रेस होईन? काय वाटलं होतं तुला हा? की मी तुला जेलमधून यासाठी पळवलं होतं कारण मला या गोष्टीचा विश्वास होता की तू निर्दोष आहेस? अरे लल्लू, ज्या दिवशी मी अनिताचा तुझ्या स्टाईलमध्ये खून झालेला पाहिला ना, त्या दिवशी मी समजून चुकलो की कुठेतरी पाणी मुरतंय. आणि मग तो व्हायरसचा फॉर्म्युला मागच्या 3 वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये अडकला होता. आणि मी जेव्हा तुझी फ्लॉप ऍक्टिंग पाहिली तेव्हा माझ्या डोक्यातला 6th सेन्स आहे ना, तो ऍक्टिव्ह झाला. आणि आज त्या माझ्या 6th सेन्सने तुला नॉनसेन्स सिद्ध केलं. तुला वाटलं की माझ्यासोबत एक खेळ खेळशील, तर मग मी पण विचार केला की मी पण त्या खेळात सामील व्हावं. आणि आज या खेळाचा निकाल लागला आहे आणि तू हरलास. राठी, याला ताबडतोब सेंट्रल जेलला पाठवा. मी जेलर वर्मांना वचन दिलं होतं की मी त्यांच्या गुन्हेगाराला योग्य वेळेवर तिथे पोहोचवेन. आणखी एक गोष्ट, तुझी इच्छा होती ना की जेव्हा तुला फाशी दिली जाईल तेव्हा मी हजर राहावं, तुला मरताना पाहावं. अवश्य पाहीन. देशाच्या गद्दारांना मरताना पाहून माझ्या मनाला फार शांती मिळते. राठी, टेक दॅम. ए फिरंगी, जेलमध्ये जास्त नाटक नाही चालणार हं? आमच्या करण पाजींचा 2.5 किलोचा हात जेव्हा कोणावर पडतो ना तेव्हा तो उठत नाही, आयुष्यातून उठतो. समजले? हट. मोनिका, शट अप सर. नो, यू आर राईट. थँक्यू सर. कम ऑन, मूव्ह. चल जा 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 जा. भारत माता एक अशी माता जी आपल्या प्रत्येक बाळाला आपल्या पदराखाली घेत असते. पण असे काही लोक आहेत जे तिच्या दुधाचं कर्ज चुकवण्याऐवजी तिचंच रक्त सांडवू पाहतात. आणि अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. तर मग भेटूया पुढच्या भागात आजच्याच दिवशी आजच्याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.